काळ 35 वर्षाला बदलत असतो बरं का. काळ बदललाय. काळ कोणाच्या बापाची जहागिरी नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, काळ सुरुवातीला माझ्या जन्माच्या वेळेस काळ होता शेतीचा. माझा जन्म झाल्यावर 1.5 वर्षाला काळ आला मजुराचा. आता मजुराचा काळ फक्त 7च महिने राहिलाय. गळ्यात शपथ खोटं सांगत नाही, वाचून सांगतोय. ज्याच्याकडे शेती आहे का, त्यानं मायबापावर जितकं प्रेम करता, लेकरावर जितकं प्रेम करता, तितकं शेतीवर करा. ज्याच्या नावानं 7/12 आहे तो माझ्या महाराष्ट्रातला राजा असेल, लिहून घ्या. वय जरी माझं कमी असेल, बापराव नाना, वय जरी कमी असेल तरी पण मी महाराष्ट्रात फार गाव पाहिले, महाराष्ट्राच्या बाहेर पण फिरलो. मला वाचायचा व्यासंग. अजून 2-3 वर्षाला माजलगावमध्ये सुद्धा घट मांडायला घटाला माती विकत घ्यावं लागेल. घटाला माती विकत घ्यावं लागेल घटाला. कारण माजलगावच्या जवळची माती तिच्यात ढवळे कोंबड्याचीच पखाडायची सगळे. तुम्ही पाहणं, कोणी कुण माजलगावात घुसा ना, कोणी कुण घुसा, तुम्हाला पखाडत दिसणार आहेत. हे जवळचं शहर आहे म्हणून सांगायला बरं का. सगळ्या शहराची हीच बोंब. आणि थोडंसं लांब गेल्यावर शेतकऱ्याच्या गोळ्या संपल्यात का तुम्हाला कुठं लव उकरू द्यायला? हा, तुम्ही एरवी त्याला किंमत देत नाही, तर माती कसा घेऊ देईन ते फुकट तुम्हाला. घटाला माती विकत घ्यावं लागेल. घटाला लक्षात घ्या. ऐका गिरगावच्या बाळ्याचं, अजून 4 वर्षाला मला जर आयुष्य असलं तर जिवंत असेल. आयुष्य काय माझ्या हातची जहागिरी नाही, पण शेतीला इतकी किंमत येणार आहे. फक्त 7 ते 8 महिन्यात शास्त्राच्या पुराव्यानुसार, पंचांगाच्या क्रमानुसार काळ पुन्हा शेतकऱ्याचा येणार आहे. हो, मजूर इतकं चॉकलेट दिली. गुत जर खुरपायला दिलं ना तुम्ही, गुत पाणी पण पित नाही द्वारकाबाई. चतुरी, दोरकी, वची, अंतिकी, हो हो, गंगू, हो, हे पाणी पण पित नाही. पाणी पण बाबळी लाड केलेली तशीच भाकर दुपारची कावळ्यान खाल्ली आणि तसाच पालव घेऊन घरी गेली. बिनगिरी चिलीन घरी गेली. कसं खुरपिलं माहिती आहे का? एका खुरप्यानं गवत काढ आणि एकानं झाकून काढ. पैसे हातात घेणं आणि गवतानं तोंड काढणं संगच. दुसऱ्या दिवशी शितुडे पडे, गवत जाशल तसंच वरी आलं. आणि घरी गेल्या म्हणली, बाई मला 900 रुपये रोज पडला. आणि हावसानं साखरेच्या डब्यात पैसे टाकले. पप्याच्या बापानं साखरेचा डबा उघडा आणि माजलगावला प्यायला गेलं. ती म्हणली, बाई महाराज काल 900 रुपये रोज पडा बाई, कसे चंडाळाच्या हातात पडे. मी आणलं, बाई चंडाळणी ते हातात पैसे पडल्याबरोबर गवत वरी आलत ना बाई, तुला कसे पसतेन मा. तू किती काशी केलीस त्या शेतकऱ्याची बाई. तू ही काशी पंढरपुरातला करणारच आहे तू ह्या नवऱ्याच्या रूपात. विठाला विठाला शेतकऱ्याच्या पोरायच्या चपला सगट बुटा सगट पाया पडतो. बापानी प्रॉपर्टी कष्टात कमिली, जमिनी इकू नका. बुटा सगट पाया पडतो तुमच्या. काळ बिकट आलाय सज्जनांनो. मगाशी बोलून गेलो, जगात सगळं तयार करणाऱ्या मशीन आता, सगळं तयार करणाऱ्या मशीन आता. गहून ज्वारी नाही करता येतो मशीन तयार. ती तयार करण्याची ताकद फक्त काळ्या मातीत आहे, फक्त काळ्या मातीत आहे. तिच्यावर प्रेम करा. माझं वय कमी असल्यामुळं विनंती करतोय तुम्हाला, विनंती करतोय. फार गरज आहे, फार गरज आहे. शेतीवर प्रेम करा. फार मोठे व्हाल तुम्ही, फार मोठे व्हाल. असो, तसा काळ बदलला. काळ मुलींचा आलाय, मान्य करावं लागेल. जहागिरी नाही. एक सांगू का तुम्हाला, राग येऊ देऊ नका, मी सुद्धा शेतकरी आहे. उतरेश्वर बापूला माहिती आहे मी चांगला शेतकरी आहे. मारुद्र बॉला माहिती आहे, मारुद्र बॉल सुद्धा तवापेक्षा आताच बरा चालू आहे. मारुद्र बॉल चांगला शेतकरी, मी चांगला शेतकरी. खूप सोयाबीन काढतोय मी, तुरी खूप काढतोय, ज्वारी काढतो, हरभरा भरपूर काढतोय. म्हणून तर इतका मस्ताडेवानी बोलतो. हो, एखाद्यानं नाही कीर्तन घेतलेत नको घेऊ, तुला 30 गाव पठ्याल 36 गाव. चुकीचं बोलतच नाही ना, फक्त खरं बोलल्यावर मिरच्या लागतात काय काय लोकांना. काळ बघा का काळ मजुरा चालता. कारण एकेकाळी मालकायनं बुटा सगट गडी तुडील ते. हाही काळ तुमच्या लक्षात असेल. झोपीत तुडील ते, झोपीत. मग काळ दर 35 वर्षाला बदलत असतो. तो शेतीचा काळ आता डबल आलेला आहे. मजुराने ह्या बोटावरला तो काय ह्या बोटावर केलाय. रोजदारी पाहिल्या काय काम आहे फवाऱ्याला. काल जरा उसनच भरली, येत नाही रोजदार फवारा पाठीवर. नाही काल कसं का नाही असं वाकलो आणि काऊन माग वाकला.
नाही म्हणले हुसनच भरली फवारानगर. काय काम आहे? काय नाही, बोरी खाली बाच टाकून झोपायचंय आणि पंखा लावलेला आहे आणि फुकट बाजाराच्या इथे तुझ्या तोंडात पैसे घालू त्या दिवशी. काम विचारून रोजाने येते मस्त. मी पण रोजदाऱ्या केल्या ना. मी दर रविवारी गाडी हाणायला जात होतो एका श्रीमंत माणसाची. शेतीत कामं केलीत मी पण. आता काळ येणार आहे शेतकऱ्याचा, ताण घेऊ नका. असेल थोडासा काळ, गेलाय बिकटचा काळ, मागच्याचा गेलाय. आताच्या तरुणांचा काळ गोड आलाय. फक्त जात जा. 10:30 उठतून दात घाशी तू. मंत्र्याचा चुलता आहे का तू? आणि पुन्हा म्हणतो आभाळ फाकलं, तू जाणार आहेस आभाळात. हो, 10:30 दात घासणारा कुठं पप्याची माय जगीत असतो वे भंगिऱ्या. ते तर पाईपलाईनचं ढेलं इकीन ना हरामखोर. विठाला विठाला विठाला. उद्योगम वर्धन्ते लक्ष्मी. जो काम करतोय लक्ष्मी त्याला माळ घालते, लक्षात घ्या. विचारा जुन्या माणसांना. माणसं शेतात जरी जाता नाही आलं तर आपले बाप दादे मुंगशाच्या दोऱ्या घरी वळीत होते, कासरे घरी वळीत होते, बाजाचं सूम घरी वळीत होते, गोपणी घरी तयार करीत होते. सगळ्या मुंगशाच्या असेल, जोत्याच्या असेल, आसूड असेल, काय असेल, सगळे साहित्य म्हातारे माणसं घरी बसल्या बसल्या काम करीत होते. आता म्हातारे पण तररले मंदिरात पती खेळत आहेत. हो, नाही यायच्या अंगावर मारुती मंदिर पाडायचा का? तिथंच यायच्या समाध्या फरची खाली व्हायच्या. किती आगावपणा, किती आगावपणा आहे का नाही? आपण जे पिंडात बदलत असतं का सज्जनांनो, त्याचा ब्रह्मांडात बदल होत असतो. विठाला विठाला विठाला. एक सोपी सांगतो, वैचारिक पातळी ज्याची खालावली का त्याच्या सगळ्या गोष्टी खालावत असतात. मला चांगलं कळतंय शेतीतलं, चांगलं कळते. परवाला एक महाराज म्हणला तुम्हाला चंद्रावर घर बांधायचं का? इतकं काऊन येणार देतात शेतीत. मी पळडो ते दिवशी गेलतो त्या बाय गुडघ्यावर पळडो. पण त्याला म्हणलं 314 क्विंटल सोयाबीन झाले, फुटू दिन गुडगा. इतके पैसे लागत आहेत का गुडगा नीट करायला? हा, फुटू दिन. ते म्हणलं इतकं काऊन ताण घ्याले. अरे म्हणलं ताणाव नसतं रे सुंबळ्या. झोपीने जर आयुष्य वाढलं असतं तर आजगराची संख्या जास्त झाली असती. निद्रे आयुष्य वाढे मग आजगर का मरे. एकानं काम केल्याच्या नंतर दुसऱ्यानं त्याच्याकडे बघावा आणि त्याच्यासारखं आपण काम करावं. संसार सुखाचा होत असतो. उद्योगम वर्धन्ते लक्ष्मी. काम वाढत असते. वैचारिक पातळी प्रत्येक गोष्टीनं. तुम्हाला एक सांगू का, एखादा कीर्तनकार म्हणत असेल पैसे का बांधून न्यायचेत का डोंबल्यावर, ते मूर्ख असेल, तो नालायक असेल कीर्तनकार. तो पैसे बोकांडीवर बांधून नेत नसतेत. पण देव आणि संत याच्यानंतर जगातली कोणती शक्ती असेल तर पैसा नावाची शक्ती. मंडपाचे पैसे वरून पडलेत का गावाला? हा, आता आजच्या काल्याच्या पंक्तीला गहू वरून पांडुरंगाने दिलेत का? म्हणलं का लोह नंबर 1 नंबरचे लोक अत्यंत भाविक आहेत बरं का. त्यांच्यासाठी गहू, भात, तुरीची डाळ, मसाल्याचे पदार्थ, भाजीचं साहित्य मी पंढरपुराहून पाठवतो. गोळ्या संपल्यात का मालकाच्या पंढरपुरातल्या? कसा पाठवून दे? तुम्हाला पैसे लागले असतील का नाही याला? मग देव आणि संत याच्यानंतरची कोणती शक्ती असेल तर पैसा असेल. पैसे मेल्यावर बांधून नेत नसतील सज्जनांनो, पण मरेपर्यंत लागत असतील. राजे हो, 10वा सुद्धा पैशाची होईन, माती सुद्धा पैशाची होईन. 7 क्विंटल सरपण कोण फुकट देतो का? आरामचिनवाला लागते ना पैसे तुम्हाला त्याच्याजवळ. आगा तृप्तीची भया आपसव्य यज्ञोपविता. अगो पिंडो यत्तर्पणो जायते आर्थे किंमत तू जायते. इकडे जाणवं करून पूजा करावं लागते ना. आपसव्य एरवी आपलं इकडे असते, पण पिंडाची पूजा करताना अपसव्य जाणवं असते. त्या पिंडाला सुद्धा पैसे लागते दत्ता बाबा. पण पैशाच्या विरोधात नाही. धनवंता लागी सर्व मान्यता है जगी, सब पैसे के भाई. एक गाणं ऐकलं तर ट्रॅक्टरवाल्याचं, मी त्याला नाद असतो जोरात गाणे लावायचा. कुठून जोर दिला देवान काय माहिती त्याला इतका. त्याच्या ह्या जोरामुळे टाल्या पालथ्या वाल्यात ऊसाच्या. हो, जे गाणे मोठे लाईत नाही त्याची टाली पालथी होत नाही. त्याला त्या नादात कळत ना. मी परवाला एका कारखान्यापाशी कीर्तन होतं, सांगितलं जो ट्रॅक्टरवाला शेतकऱ्याचा ऊस व्यवस्थित कारखान्यात नेईल त्या ट्रॅक्टरवाल्याच्या पिढीला 3ऱ्या पिढीत तहसीलदार जन्माला येईल. आणि जो ट्रॅक्टरचा ड्रायव्हर मुद्दाम शेतकऱ्याच्या ट्रॉल्या पालथ्या करीन त्याच्या 42 पिढ्या ट्रॅक्टरचे टायरे हवा आणतील. दोन्ही गोष्टी सांगितल्या आहे का नाही? रात्री बेरात्री पसापसा पाणी घालते, उंचू काढा सरप याचा विचार न करता, रात्र दिवस याचा विचार न करता 12, 13, 14, 15 फूट वाढलेल्या ऊसामध्ये जीवाचं रान करून तो शेतकरी राजा तिथं आपलं जीवन मातीत घालतोय. त्याचा ऊस का पांढरा. ज्याचं रस्त्यावर दुकान आहे, असं एकच दुकान आहे, त्याचं नाव शेतकरी राजा.
त्याच्या विरोधात कोणीच नाही गेलं पाहिजे, कोणीच नाही गेलं पाहिजे. कारण माझ्या अंतकरणातला नव्हे, पुराणाच्या अंतकरणात 4 देव आहेत. काशीतले मालक आणि पंढरपुरातले मालक 1 देव, यांचं भजन करणारे 18 संत 2 नंबरचे देव, भारताच्या सीमेवरचे जवान ज्यांच्यामुळे आपण उद्याचा सूर्य पाहतो ते 3 नंबरचे देव, आणि रक्ताचा घाम करून मातीत टाकतो ते शेतकरी राजा 4थ्या क्रमांकाचा देव. हो, देव आहे, देव आहे, तो देव आहे, देव आहे शेतकरी राजा. शेतीच्या बाबतीत 13,819 पुरावे सापडेत. 13,819 पुरावे माझ्यासारख्या येडगळ बाळ्याला. शेतीतले पुरावे सगळ्या संतांचे निवडा, मग लक्षात येईल तुम्हाला किती किती पुरावेत, किती पुरावेत, किती पुरावेत. फार मोठी ताकद आहे शेतीत. असो, वैचारिक पातळी नाही बदलायची. अभंगात विषयांतर होते पण येतो जाग्यावर मी. माझा नियम आहे, मी एसटी लांबून आणतो पण बस स्टँडला नेतो. कडव्याहून नाही. हा, ज्याला कड हो गवसत नाही का असं समजायचं, तिकडे इकडे आलंय कीर्तनात विठाला विठाला विठाला. वैचारिक पातळी सांगतोय बघा. तुम्हाला लक्षात असेल, सुतार दादाच्या नेहावून तिफन उचलल्यावर मारुतीला येडा घालीत होते. हे तर बरोबर आहे ना. एकाच्या डोक्यावर दांडी असते आणि एकाच्या डोक्यावर पाभर असतंय. पाभर म्हणजे मागचा भाग. ज्यांच्या पॅन्टीवाल्याला पाभर नाही कळायचं, त्याला कसं कळन, त्याला हे नवे शब्द कळत ना दुसरे. हो, आणि त्याच्यामुळं एक बाई बँकेत पैसे उचलायला आली, करा सही तर लावा शाही. अंगठा द्याला आणि तिने तिला विचारलं, बाई काय चाललं? म्हणले मी लय बिजी. अरे बाप्पा, म्हणजे सही करताय ना, बिजी म्हणजे इंग्रजी शब्द. काय पोरायनं टेन्शन आणलंय म्हणे महाराज. टेन्शन बी शब्द इंग्रजीचाच आहे ना. दात तर नव्हतेच तिच्या, एका ठोक्यातच पाडा वाटू लागले. म्हणजे आपले शब्द आवडत न, तो दुसऱ्याचं डोक्यावर घेतलं ना बोकांड मोडून जाईन ना. विठाला विठाला विठाला. मारुतीला येडा घातल्याच्या नंतर गाव जवळ असेल, आबा रान जवळ असेल तर रानात टिफन टेकीत होते, आणि रान जर लांब असेल तर मारुतीला येडा घातल्यावर बैलगाडीत टिफन टाकायची आणि मग शेतात न्यायची. पेरणी वाढेपर्यंत घरी येत नव्हता पेरणारा. पेरणी वाढणे म्हणजे पेरणी होणे. आपल्याकडे झाली म्हणत नाहीत. बगव्यातलं कुंकू संपलं म्हणायचं नाही. टिकल्यावाल्यानं जर शिका, रोज नका का लाईनत, पण सणावाराच्या दिवशी लाई जा, पप्याचा बाप हाय म्हणून. लाई जा, लाई जा. टिकल्या का लाईनत पण वरी लाई जा. खाली लाई तर वरी का कोंबडी बसवायची कांडे घोळायला. पण काय आहो, सप्त्याला दम नाही, भागवतायला दम नाही, कीर्तनायला दम नाही. नुसती महाराज श्रीमंत करायचे, तुमचा असाच झपका. महाराजांनी बंगल्यावर बंगले बांधायचे आणि तुम्ही काहीच नाही घ्यायचं. कशाला सप्ता तरी करायचा? इथं बसलेल्या 125 बायकाने उद्यापासून नवऱ्याला मालक म्हणायचं. तुम्हाला गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे. हो, नाही म्हणून द्या टिकल्यावाल्या. जुन्याने तर म्हणा ना नवऱ्याला मालक. ह्या पण म्हणतात राम्या, अरे म्हातारं मंदिराकडे गेलंय, त्याला म्हण स्वयंपाक झाला गिळायला, ही गुरख्याला बोलायली काय? हा, येम तुला नरकात टाकीन चतुरे. विठाला 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 विठाला. चांगलं घेतलं पाहिजे, आपलं चांगलं घेतलं पाहिजे. हा, बघ्यातलं कुंकू वाहडं म्हणलं पाहिजे, झालं नाही पाहिजे. खोळीतलं बी संपलं म्हणत नव्हते बरं. आताच्या भंगिऱ्याला कळत नाही. आम्ही एक गडी लावलं, त्यानं बिना रुमण्याचं चावत आणलं. मी त्याला 6 महिन्याचे पैसे पटल्यावर काढून दिलं. ते मी म्हणलं, तुला मला रोडच्या कडीची जमीन इकायला लावशील, तू काळं कर, नाही तर तू मोह काळं करशील. तू बिना रुमण्याचं आऊत आणलं, तू काळं कर. शेव करल कळत नाही. हो, मध्ये खरंच काळ शेतकऱ्यासाठी बेकार आलता बरं. मजुराचा काळ लई टोकाला गेलता खरंच. पण तरुणांना पुन्हा एक विनंती करतो, हात जोडून पाया पडून, आपल्या बाप दाद्यानं त्या परिस्थितीत पण जमिनी सांभाळल्यात. तुम्हाला विनंती करतोय, सांभाळा. पेरणी खोळीतलं बी वाढं म्हणत होते, संपलं म्हणत नव्हते. आणि पेरणी वाढेपर्यंत म्हणजे संपेपर्यंत घरी येत नव्हता. आता बैल तसेच घ्यायचे, पाभरती तर ठवाचन, घरी येऊन पप्याची माय जेवायला वाढी ती, म्हणून तर बुडख्या आल्यात. म्हणून जेवाऱ्या बुडख्या. याच्याही पलीकडचा काळ संपलाय. आता दोऱ्या वळून देणारे गावात आलेत घिरक्याव. आणि साड्याला तर कमीत नाही. पूर्वीच्या काळात फक्त रक्ताच्या नात्यात मुळं देत होते. आता बबीचं लग्न असल्यावर 700 मुळं. आणि साड्या अशाच 4 वार 6 वार कोण घ्याले, 4 वार. मग डोके भरून पदर घेतला तर पाय उघडे, आणि पाय घोळ नेसली की झिपऱ्या उघड्या. मग ही साडी नेसायच्याच कामी नाही ना, हिच्या दोऱ्या वळल्या. आता बायकोचं तोंड पाहचत नाही, बायकोच्या साडीचाच कासरा टिपणीला. हो, म्हणून जेवारीच्या बुडख्या. जे पिंडात बदलत का ते ब्रह्मांडात बदलत. विठाला विठाला आलं पाहिजे. काम करण्याची क्षमता अंतकरणात असावं. ज्याच्याकडे 10 गायी आल्या त्याला एका गाईचं तरी दूध काढता यावा. एका गाईचं दूध काढता यावं, नाही तर त्याच्यातून वासरात काहीच फरक नाही.
गडी म्हणला मेवणीच्या पोरीचा साखरपुडा आहे. ते गडी सुट्टीवर गेलं आणि 5 गायी आलेल्या 9 म्हशी आलेल्या. वगारं म्हशीकडे पाहतेत आणि वासरं गायीकडे पाहतेत आणि हे दोघांकडे पाहतो. मी म्हणलं काय चाललं काय नाही. म्हणलं आपल्याला काढताच येईन. म्हणलं तू यातून वगारात काहीच फरक नाही. वगाराला सोडता येईन म्हणून पेता येईन आणि तुला काढता येईन म्हणून काळा चहा प्यालास. आपल्यापुरतं आलं पाहिजे, आपल्यापुरतं आलं पाहिजे. त्या माणसाच्या जगात कुठंच वादत तडत नाही महाराज. आलं पाहिजे, आलं पाहिजे. तरुणांनी शेतात गेलं पाहिजे. शिकत असणाऱ्या मुलांना सुद्धा रविवारी एकदा पण गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे माहिती आहे का? बापाचा माथ्यातला घाम, बापाचा रानात काम करताना माथ्याचा घाम पुढून वगळत असताना बेंबीवर जातो आणि पाठीमागून वगळलेला पाठीचा कणा भिजून कमरेचा धोत्राचा कंबरपट्टा वाला होतो. हे रविवारी पोरानं बापाचा घाम पाहावा म्हणजे कालांतरानं तो संपत्ती टिकीत असतो. ज्यानं बापाचा घाम पाहिला नाही का त्या भडव्याला संपत्ती टिकीता येत नसती. विठाला विठाला विठाला. चला पाहाचा खेळ संपला. पोरी पाहाचा नवल सांगतो शेवटचं नलो गुरुजी टाइम संपला. घेतो 10 मिनिटं आगाव काय त्यांना मग काय मीटर जळायले. नालायक लोक वाट्यावर मोबाईल इचकीत बसलेत. मी देव सांगताना 10 मिनिटं पुढं सरकवलं माझ्या पदरात पाप थोडंच पडणार आहे. पुण्याचे पुण्याचे ते इटेवरच्या मालकाची 16,107 लग्न झाले. 16,107 लग्न बस झालते ना. किती बायका झालत्या? 16,107. तरी कधी आईचं दर्शन घेतलं. आईचं दर्शन घेतलं. रोज सकाळी घेत होते. रोज सकाळी. मला 2 अवतारातलं माहिती आहे. तसं 4 अवताराचं माहिती आहे. प्रभू रामचंद्र रोज सकाळी स्नान झालं की कौशल्याचं दर्शन घ्यायचे, सुमित्रेचं दर्शन घ्यायचे आणि कैकेयीचं पण दर्शन घ्यायचे. असे रामायणात 2 पुरावे आलेत महाराज. पुरावा असल्यावर कोणाची भीतीच नाही. पैसे खिशात जास्त असल्यावर गुळ 10 किलो घेतला काय 20 किलो घेतला काय. खिशात पैसे नसल्यावर गुळाचा भाव करीत होते माणसं, खात होते. पुढच्याला कळत होतं बरं का खाला आले घ्यायला नाही आलं. पहिले गुळाच्या साथीला माणसं खपक्या खडा खाचे हो छटाकाचा. कस काय जास्त त्याच्यात कसा आहे काय आहे असं माणसं त्याला कळत होते खालाच आलंय. खिशात पैसे भरपूर असले की बाजाराला भीती नाही आणि पुरावा असला की आपल्याला बोलायला भीती नाही. एखादा जरी विचारला कशात येतं धोतर पिवळं होईल ना गिरगावच्या बाळूचं नाही. त्याच्यामुळे पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. आईचं दर्शन घ्यायचे. पंढरपुरातले मालक द्वापार युगात सुद्धा आईचं दर्शन घ्यायचे. कौशल्य मातेचं दर्शन घेतलं. पुन्हा एकदा घेतलं. डबल घेतल्याच्या नंतर कौशल्याने विचारलं आपलं काय नाव होतं पुढच्या अवतारात? देवकीनं. देवकी मातेने विचारलं कन्हैया सकाळी एकदा पाया पडतो आज डबल कशाला पडलास? नवल सांगतोय. नवल नवल. आई काय नाही गाज एक काम आहे. मला पुन्हा एकदा आशीर्वाद देणं. कशा करता? मला पुन्हा एक लग्न करायचे. बाप्पा 16,107 बायका आहेत ना रे तुला. आणि किती सुंदर आहेत. पाती कवडाकडून चल ती भितडाकडे थोडीचे. किती सुंदर बायका आहेत. त्याच्यापैकी एक लक्ष्मी आहे. आणि एक तर इतकी श्रीमंत इतकी श्रीमंत. आमच्या शेजारणीने बोटुळे आणले माहेरातून. बोटुळे तुमच्याकडे काय म्हणतात? लांबटे बोटुळे शेवाया. तिने एकच नाव ना. लांबटे बोटुळे शेवाय एकच नाव. जसं वांग्याला बैंगन म्हणतात. बैंगन आणि वांग एकच. तसं लांबटे बोटुळे शेवाया. शेवाया आणल्या आणि काल दिवाळीचा पाडवा होता. दर्शनाला चाललो. ते नेमकीच शेवायचा भात केलता आणि मी दिसलो. यान महाराज मला नाश्ताच करायचा होता. आमची दिवाळी नेमकी तीच दिवशी गेलती म्हणून मी घराकडे पाहतच गेलतो. मी काय येडा आहे का कोणाचे घर पाहायला? मला ती वास आला मस्त तुपाचा याचा त्याचा. तिकडं आमच्यावर घेतल्यावर कशी तुमची खसखस पिकती. तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलते येतोय. हा तुम्ही चुन्यासाठी भीक मागता. मला लगेच कळत आहे ना हाय कर चुना म्हणता. त्याच्यापेक्षा मी बरा आहे ना. मी भातासाठी पाहिलं. विठाला 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 पाहिल्यावर यान महाराज म्हणलं येतो दर्शन. हा घेता येईन म्हणलं नाही. 4 पावला मारुती पाया पडतो. पाया पडून आलो. धुवा बरं हात पाय. म्हणलो कशाला सकाळी हात मला तर चट माहीत भात शिजायला सगळं आले. पण ते म्हणावं लागत असते तसं या. आणि त्यातली त्यात आमच्या महाराज लोकायला हे जास्त जमत. आमच्या घरी तारीख घ्यायला एक गाडी आली. 7-8 माणसं आली. मी फोनवरच तारखा घेत असतो. ही बी तारीख आपल्या बोराडे शास्त्री बाबांनी फोन केला. शक्यतो फोनवरच बोलत असतो. पण एक गाडी आली 7-8 माणसं आले. काय काम काय तारीख घ्यायची. बरे होते बागायतीच होते. मी बी मसड बारक्या झाडाला बांधित नाही. हो ना. तिनं झाडं उपटिलं कानी गेली मसड गेली वाघरू मेलन घरी आणि पाऊ मालक मेला. त्याच्यामुळे चांगल्या झाडाला बांधली ना पिळे घेती पण दोरी तुटत नाही. हो चांगल्या झाडाला बांधलं पाहिजे. बैल मसड काय कोणीकडचं कोणीकडे लावू नका. आणि मग ते आले बसले असे वगैरे. तर मग मी सहज सांगितलं अगं
चहा कर बरं. आमच्या घरी शिकलेले 3दा म्हणल्याशिव करू नको. इतकं नका हसू. तितका येडा कारभार नाही. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घ्यालो. हे सगळं तुमचंच सांगायलो. हे बी ध्यानात ठेवा. आता दुसरा आवाज पटकन द्याला की त्याच्या लक्षात येते आपण गॅसकडे जावा, चुलीकडे जावा. पण मी दुसरा आवाज द्यालाच नाही. 20 मिनिटाला म्हणलं चहाचा काय मिळे रे. आणि त्याच्या 20 मिनिटं गेल्यावर मी म्हणलं अरे चहा बघा बरं. त्याच्यातला एक पाहुणा म्हणला महाराज 1:30 वाजलाय, सोमवार आहे, सोमवार सोडूनच जाऊ न. बाबो काम झालं बाबा. आता चहा दाखायचं तर सोमवारावर बेतली का. तसे हुशार लोक आमचे कधी कधी येते अंगलट. लय हुशार लोक. मी शाळेत शिकायला होतं तर खोली केली मंगल कार्यालयाच्या जवळ. मला 2 मित्र होते. ते म्हणलाय कशाला रे भनभने फटाकडे वाजत आहेत, बँड वाजत आहेत. मी म्हणलं येडपट आहेत का काय रे तुम्ही. मेसवालं काय देते रे आपल्याला ते पुंगट पाणी ते. हा जिथं जे दिवशी लग्न आहे ते दिवशी इथं टप्पू हाणायचा. ते म्हणले हो गडी याचं डोकं आहे. मी म्हणलं मला शेंडी आहे गळ्यात, तुळशीची माळ आहे. तुम्ही दोन्ही पाकिस्तानी, तुम्हाला काय कळत आहे. आकली आहेत का तुम्हाला. मग त्याच्यातलं एक लय हुशार होतं. ते म्हणलं बरं आपण लग्नात जेवताना काय म्हणायचं. म्हणलं काय मग काहीच म्हणायचं नाही का. येडपटेच का काय. ते जर म्हणले तुम्ही कोणीकडे पाहुणे येतं. मी म्हणलं पहिल्या पंक्तीला बसलं की म्हणायचं पोराकडे येतं. आणि दुसऱ्या तिसऱ्या पंक्तीला बसल्या म्हणायचं आम्ही मुलीकडचे येतं. पण योग असा आला गुरुजी 2-4 पंक्ती होऊन गेल्या त्या. आणि एक जणांना आम्हाला विचारलं कोणीकडे येतं. आम्ही म्हणलं पोरीकडे. मग ते नंतर ते पुढचा म्हणला पंगत 13व्याची आहे. कधी कधी आमच्याकडून बी उघडं पडत होतं असं. कधी कधी होतंय शक्यतो हुशारी चांगलं 3 वर्ष जमलं म्हणून एका दिवशी उघडं पडू द्या. एका दिवशी निघत असतं काबाड. त्याला काय व्हावं लागलं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. भगवंतानं सांगितलं आई साहेब मला लग्न करायचा आशीर्वाद देऊन टाकते. म्हणजे बस झालं ना रे. म्हणलं आई 16,107 बायका केल्यात. एकाही बायकोची चप्पल फाटली नाही, एकाही बायकोची साडी फाटली नाही, एकाही बायकोची चोळी फाटली नाही. आणि एकाही बायकोचे दागिने खतासाठी आणि ब्यासाठी सोनाराचे तुटलेले बँकेत ठेवलेले नाही. एकाही बायकोचं 1 रुपयाचं घराणं नाही. मग एक केल्यावर घराणं येईन का. पाठीवर थाप टाकली. माईन सांगितलं बापा जरा बऱ्या घरची कर. कोण्या बाईला वाटतं आपल्याला सून श्रीमंताची तो अबाब्या त्या लायकीचा लागन ना. तो अबाब्या बुटा हरपून येतून तुला श्रीमंत पोरगी द्यायला येडे झाले त्याच्या गोळ्या संपल्यात का. बाब्या बिला त्या लायकीचा लागन ना. आहे का नाही. देते ना श्रीमंत काय त्याला. बायकांनी सून श्रीमंताच्या घरची येण्याऐवजी सात्विक सदाचारी पुण्यशील घरची यावा अशी अपेक्षा करायची. पवित्र कुळातली यावा अशी अपेक्षा करायची. श्रीमंतीचं काय करता. अन्नमान धन हे तो प्रारब्धा. हे सगळं प्रारब्धावर आहे. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. हे काही कोणी आल्याच्या नंतर येत नसते. आपण नशीब घेऊन यावा. नशीब सगळ्यात मोठं श्रीमंत आहे. चांगल्या घरची सात्विक घरची यावा. आपल्या घरी सगळ्याला तिने जीवाभावानं सांभाळावा अशी सून आली पाहिजे. रूपावर काय करायचं ते. मग आईनं सांगितलं जरा श्रीमंत घरची आण बापा. काय हरकत नाही म्हणला येतो. गेले सरळ पोरीच्या बापाला सांगितलं मला तुमची पोरगी देऊन टाका. पोरीचा बाप लय आडमुठ होता. पोरीचा बाप म्हणला मी बाजार मांडलाय का तुम्हाला पोरगी मागायला आला. तुला पोरगी द्यायला मी पागल आहे का. आणि मागायला कोण आलं तर माहिती आहे का. पंढरपुरातला मालक. पण त्याला काय माहिती आहे कोण आहे म्हणून. त्याला काय माहिती आहे कोण आहे म्हणून. पण मालकानंच सांगितलं ऐका ऐका तुमच्या मुलीचं लग्न करायचंय ना. म्हणले हो. नवल सांगायला नवल करायचं ना लग्न. हो मग माझ्यासोबत केलं तर काय हरकत आहे. तुला कसं देईन म्हणले. उद्बत्तीवाणी तू शरीर आणि तुला कशी देईन पोरगी. मग द्याची कोणाला जे माझ्यासोबत कुस्ती खेळन त्याला. पोरीचा बाप म्हणला. हे बाहेर आलं. रुमाल होता मस्त आपला रंगीबेरंगी लाल बुंद कलरचा. सगळे अंगावरले कपडे काढून रुमालाचं लंगूट बंद बांधलं आणि पोरीच्या बापाकडे आबूक ठोकली. चल म्हणले कुस्तीला. हलक्या तिथंच होत्या. पकवाद नव्हता. जंगनाडी पकनाडी जंगनाडी पकनाडी जंगनाडी पकनाडी. ती कुस्तीला हलकीच वाजत असती. पकवादाव कसं नाचन. पकवादाव कुस्ती नसती खेळता येत. पकवादात भक्तिमय वातावरण असतं. कुस्ती हे वेगळं 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 वेगळं. आणि मग त्या असे वाजू लागले डफ हलक्या गिलक्या सगळ्या. पोरीच्या बापानं बी लंगूट बंद बांधलं. पण पोरीची मायले दयाळू होती. ती म्हणली आहो त्याला कळत नाही पण तुम्हाला कळत आहे ना. ते इतकुसं पोरगन तुम्ही त्याला मारता ना. फिरला बाप माग. बायकोचं ऐकून म्हातारं मागं सरकलं. पण पुढचं लय रगील ना. ते म्हणलं या 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 मोडू द्या मग तंगड. पण हे काय मी मस्तान मला येत होती कुस्ती खेळता. खेळायचो आम्ही नदीत खेळायचो मसोबाच्या डावा कुस्त्या.
हे काय झालं 4 फेब्रुवारी 2019 इकडचं हाड मोड. हो पण पंढरपुरातला मालक यमाला म्हणला हे रगिले याला वापस कर. 4.5 तासानं जिवंत म्हणून सांगितलं डॉक्टरने. गेलतो तो रक्त लाकडं जमा करू लागले इकडे. मालकाची कृपा झाली वापस आलो. हे जरा मोड इथं गॅप हे म्हणते डॉक्टर. आता इतके पाकिटं टाकून गॅप भरणं कशानं भरू तू काय माहिती. हो ना आलायच की एवढा गॅप तेच कळलं. विठाला विठाला विठाला. माझं का वय थोडंच गुरुजी बसून कीर्तन करायचं पण त्याला विलाज नाही. उभं राहिल्यावर कंपन. मी चालतो सोहळ्यात दिंडीमध्ये सर्वत्र चालतो पण उभं राहिल्यावर कंपन होते. ते अधिकाच्या आकाराचा गॅप आहे काहीतरी असं क्रॅक आहे. बाकी असं वरच्या याला डॉक्टर हुशे साहेब चांगलं मदत करते. जालना हॉस्पिटल बाकी सगळं नीट करते. ते त्यांची कृपा आहे माझ्यावर. आणि मग ती आबूक ठोकल्याबरोबर बाई म्हणली आहो नका. अरे काय नका नका म्हणती. ते रगीलपणाने हीच म्हणायला तू नको म्हणायली. ती म्हणली अरे बापा ते माईला रे तू आवडता असशील बापा जाय ना. म्हणला गपचिक बसा बाई कुस्ती खेळायचीच. बाई म्हणली अहो जा मायला रगील किला आले. त्याची पहाबर सोय टाका एक पेच त्याच्यावर. ते पेचात बसते वय. त्यानं चांगल्या चांगल्याला पेच टाकले ते याच्या पेचात अडकत होय. ते त्याचा काय पेच आहे उगा. हा त्याचा साधा पेच होय. पाऊस कमी पाडा आणि त्यानं कमी पेच आणला का. हा साधा पेच होय त्याचा. देव आमचं एक पाहुणं भेटलं भंगिरे मला. ते म्हणला मी टेम्पो भर पुस्तकं वाचिलेत. मी म्हणलं तू एखाद्या पुस्तकानं पाऊस पडत का. हा मी म्हणलं मग हे पप्याची माझं घेऊ. ते पुस्तकं काय कामाची भंगिरी पुस्तक. त्याचं पुस्तक वाचव. हो कथा त्याची कर प्रमाण आहे पण राहू दे बापू आता. हो कशाला बाकीच्या याच्या कथा वाची तू. जीवनाची कथा होऊन जाईल. आणि त्याची कथा जर वाचिली तर जीवनाचं सोनं होतंय. आणि ते कोणाला पेच आणून देतं वय. खुर्ची किती कुस्ती किती दिवस चालली. 27 दिवस. 27 दिवस आणि 27 रात्रा. 28व्या दिवशी जामवंताच्या लक्षात आलं हे माणूस नाही गडे. पेच तर नाही टाकला शिंदे पाटील. पायच धरले पायच धरले पायच धरले. आणि मग जामवंतानं सांगितलं 27 दिवस झालं पाणी प्यायला नाहीस. 27 दिवस झालं जेवण केलं नाहीस. 27 दिवस झालं जांभाळी दिली नाहीस. 27 दिवस झालं थकला नाहीस. नैवाम काया वरुताम श्वेता. काया म्हणजे शरीर वरुता म्हणजे शरीर आणि वरुता म्हणजे वरी आणि श्वेत म्हणजे घाम. तुझ्या अंगाला घाम आला नाही त्यावरती तू माणूस नाहीस. रूप प्रगट केलं. एकदा पाया पडू द्या म्हणले. विटेवरचे मालक म्हणले एकदा कस काय. पोरगी द्याल्यावर तुम्हाला माया पडावं लागेल. मी सासरा आहे ना. काय हुशार माणसं होती. असू द्या ना अस्वल पण हुशार होतं हुशार. आणि देऊन टाकली. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिद सर्वस्थितो यत्मङ्गलाभय जायते पूर्णमुच्यते हा तदेव सर्वस्तु ते यदि भवायः. झाले मंगलाष्टक. ताई ग बाई ग आणि श्रीराम तात्याची भागी सका तात्याचा पांड्या. अशी मंगलाष्टक असते का वगैरे बॉम्बाल्यावानी. एका लग्नाला गेलो ते मंगलाष्टक म्हणणार इतकं रड. म्यानलं नवरी रडन तू नवरी खाऊ दिन बुंदी खाऊ दिन चांडाळा. तू काऊन रडायला गौरू गौरू. हे असे मंगलाष्टक असतात का. ज्या ज्या पोरायचे लग्न राहिले त्याला संप्रदायाची शपथ आहे. तुमच्या लग्नातले मंगलाष्टक सात्विक म्हणा. हे भांगारे गाणे म्हणू नका पाप लागन. बायका तुम्हाला थुतरी थांबत्याल. असे मंगलाष्टक तुमच्या लग्नात झाल्यावर विठाला 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 विठाला. अहो भंगारी असणारा मुसलमान त्याच्या लग्नातले नियम मोडीत नाही. मिस्त्री काम करणारा मुसलमान लग्नात नियम मोडीत नाही. आणि आपण एवढे पैसे असताना नियम मोडीता. काय वाटत असेल माझ्या बेटीवरच्या मालकाला. हे निदान मंगलाष्टक तरी कोणालाही म्हणू द्या पण सात्विक म्हणा. ब्राह्मणाला पहिलं शेवटचं म्हणू द्या. आम्ही एका लग्नाला गेलो शेवटचं मंगलाष्टक ब्राह्मणाला म्हणूच दिलं नाही. त्यानं पडशी घेतली निघालं. म्हणलं देव बाबा कस काय. म्हणले करीन ना बाकीचे साडे. आता त्या मंगलाष्टक म्हणणाऱ्याला म्हणलं बामणाचे बुटा सगळं पाय धर नाही तर हे बुवा तुला हाणतोय आता. तो कशाला येणार द्याला काय. तू मंगलाष्टक म्हणल्या त्या पुरल्याला 25 पोर होणार होते का. कशाला येणार द्याला श्री फुकट कळण शेंडी वळवळ. आपण आपलं मरावं अक्षदा फेकावं नुकती हाणावं घरी जावा दिलं पाकिट तर जावं. कशाला आगावपणा करतो तू. हा काय गरज आहे तुला. लय गाता येतं तर मधलं म्हणायचं ना. कशाला आगावपणा केला. लय माणसाला येड्यावानी कुत्रेवानी करायची. तुम्हाला एक सांगू का काही काय माणसाचे स्वभाव पण कुत्रेवानीच असतात. कुत्र्याला पालखीत बसलं तरी भुकतच ते हो. त्याचे भुंकणे नराये
उगले सोन्याच्या पालखीत कुत्र्याला बसिलं तरी बाहेर तोंड काढून भुकूत लागलं. तशी माणसं काही कुत्र्याच्या वाहनाची वळवळ 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 काही गरज असते का वळवळपणा करायची. एका बाईनं मला दूध घ्यायला बलिलं, मी जात नाही पण बलिलं, एकटा नाही गेलो. हो एकटा नाही, मी त्याला सांगितलं होतं ना बायकातून लांब राह, एकटा नाही गेलो. हा यायच्या लय बाईला कोण्या बी जगदंबा समजून लांबून नमस्कार करायचा. तुका म्हणे सरपैंचू नारायणन वंदावे दुरून, तशा ह्या सगळ्या जगदंबा लांबून राहिलं पाहिजे यायच्या, मग माणूस मोठा होत असतो. हे शेकलंय बेकार आहे, रावणाला वाजिलंय, या शकानं रावणाला वाजिलंय. तर आपल्याकडे आहेच काय बापू पसापसा जेवारी आहे ना, लय अवघड मिळ आहे आपला. हो ना, आपल्या आता फुकूनच जावं लागन, लांब राहिलं. यायला सगळ्याला जगदंबा समजायचं, जगदंबा. काय सांगू लागलो पण गेलं विसरून. हा दूध घ्यायला गेलो, आणि दूध घ्यायला गेलो ती बाई म्हणली, आता सुनाल म्हणली आता महाराज यायले तर रांगोळ काढली. हिनं रांगोळ काढून मधात जाणं, शेजारणीच्या कुत्र्यानं संडास करणं संगत झालं त्या रांगोळीवर. आता मी घरी जाणार म्हणून त्या कुत्र्यानं रांगोळीवर संडास केली, ही शेजारणीला भांडू लागली तुमचं कुत्र. ती म्हणली माया कुत्र्यानं संडास केली त्याच्यावर नाव आहे का. ती बी लय आगाव होती ना, तिनं नवऱ्याच्या 2दा दिवसात उतरीत हाणली, ती हिला भेटी का. अशा काही काही बाबा उचकाण्या, बाबा लय उचकाण्या. काही काही ज्याच्या नशिबात बायको सात्विक का त्याला झोपड्यात स्वर्ग गुरुजी, आणि ज्याच्या जीवनात बायको कर्कशा त्याला बंगल्यात मसन वाटा. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. उचकानी बायको भेटली की समजायचं इस्पिड्याचं पापूत आलं, आणि सात्विक बायको संसारात भेटली की समजायचं 200 पिढ्याचं पुण्य उतू आलं. हो इतकी ताकद असते त्याच्यात. बायको सात्विक भेटणं साधी गोष्ट आहे का, लय पिढ्याचं पुण्य लागत असते. हो उचकाण्यात लय जणायला भेटतात. हो नाही नाही, त्याच्यापेक्षा आधी गेलेलं बरं. आम्ही घोडी आणली 3.5 लाखाची घोडी घेतली, घोडी, आणि त्याला म्हणलं 1 लाख रुपये बसल्यावर देतो भाऊ, 8 दिवस मला बसून पाहू दे, आणि मग राहिलेलं लाख देतो, नाही तर ही घोडी आणून घालीन आणि ते 2.5 लाख घेऊन जाईन. ते म्हणलं वा वा काहीच हरकत नाही, घोडी चांगली निघली तर. म्हणलं 11,000 इनाम. घोडी पहिल्या चालीला चांगली चल, मधल्या चालीला चांगली चल, आणि तिसऱ्या चालीला 45च्या स्पीडनं, मोटरसायकल 45च्या स्पीडनं, मी घोडीवर. पण घोडीला एक खोड लोंबकळलेल्या बोरी खालून जात होती. हो मी म्हणलं 2.5 मधले 25 कमी दी, ही घोडी तुलाच राहते. ऐसा क्यों बोले, ते राजस्थानचं होतं. मी म्हणलं आयंदळ घोडीशे पायंदळ भाला, आयंदळ घोडीशे पायंदळ भाला ना अवकुसळ बायकुशे रांडका भाला. विठाला विठाला विठाला. कधी कधी माणसंच बेकार असतात असं सोडून द्या बरं. काही काही मावल्या पण इतक्या सात्विक, आता भंगिऱ्याचा संसार करायला मायबापाचं नाव करण्यासाठी इतक्या माझ्या महाराष्ट्रातल्या बायका सात्विक आता. आणि काही काही इतक्या साध्या आहेत का. 90,000 पगार आमच्या मित्राला, हप्त्यात 4दा हॉटेलीवरचं आणायला येते. हो 3 तारखेला त्याचा पगार दुसराच उचली तर कोणी बी. मी म्हणलं असं कसं काय झालं रे. ते म्हणलं जशा रंगाची साडी तशाच रंगाची चप्पल आहे तिला, जितक्या साड्या तितक्या चपला घ्यायला लावल्यात, आणि हप्त्यात 4 दिवस हॉटेलीवरचं जेवायला आणा म्हणती. महाराज पगार कशी पुरण, कशी पगार पुरण, कशी पगार पुरण, कितीचा